नमस्कार. आज आपण बकरीच्या शरीररचनेबद्दल जरा बारकाईने बोलणार आहोत. हो, नक्कीच. आपल्याकडे एक चांगलं माहितीपत्रक आहे, बकरी, शरीररचना आणि व्यवस्थापन यावर आधारित. तर या माहितीतून बकरीच्या शरीराचे वेगवेगळे भाग आणि त्यांचं बकरी पालनात नेमकं काय महत्त्व आहे हे समजून घेऊया. अगदी खूप महत्वाचा विषय आहे हा. सुरुवात एका मला तरी आश्चर्यकारक वाटलेल्या माहितीने करूया. असं म्हणतात की बकरीचे डोळे तिला जवळपास 330 ते 360 अंशांपर्यंतचं दृश्य दाखवतात. खरंय का हे? हो, हे अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या आडव्या असतात ना, त्यामुळे त्यांना इतकं मोठं विस्तृत क्षेत्र दिसतं. अच्छा. आणि अर्थातच शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही क्षमता खूप उपयोगी ठरते. बरोबर. शिवाय जसं आपल्या माहितीपत्रकात पण म्हटलंय, डोळ्यांची चमक, त्यांचा तरतरीतपणा हे थेट आरोग्याशी संबंधित आहे. डोळे म्हणजे निरोगीपणाचं लक्षण. तर निस्तेज किंवा पाणीदार डोळे असतील तर समजावं की काहीतरी गडबड आहे, आजारपण असू शकतं. म्हणजे फक्त डोळे बघून सुद्धा बकरीच्या तब्येतीचा अंदाज येऊ शकतो. पण फक्त डोळे चमकदार दिसले म्हणजे सगळं अलबेल असं म्हणता येईल का? म्हणजे इतरही काही गोष्टी तपासाव्या लागतात ना? अगदी बरोबर विचारलं. फक्त डोळ्यांवर अवलंबून नाही चालणार. माहितीपत्रकात पण तेच सांगितलंय की डोळ्यांसोबतच तिची एकूण हालचाल कशी आहे, ती खाते कशी, तिच्या नाकातून किंवा डोळ्यातून काही स्त्राव येतोय का, हो. या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे. डोळे हा एक महत्वाचा इंडिकेटर आहे, पण तो एकमेव नाही. हे महत्वाचं आहे. बरं, डोळ्यांप्रमाणेच दातांबद्दलही काहीतरी वाचलं होतं. वय ओळखायला दात मदत करतात म्हणे. ते कसं काय? हो, दातांवरून बकरीचं वय बऱ्यापैकी, म्हणजे अगदी अचूक नाही पण बऱ्यापैकी अचूक ओळखता येतं. अच्छा. माहितीनुसार कसं असतं की सुरुवातीला बकरीला दुधाचे दात असतात. साधारणपणे 1 वर्षानंतर खालच्या जबड्यातले मधले 2 दुधाचे दात पडतात आणि तिथे कायमचे दात येतात. मग साधारणपणे दरवर्षी अजून 2 कायमचे दात येत जातात. साधारण 4 वर्षापर्यंत सगळे कायमचे दात आलेले असतात. ओके. आणि त्यानंतर मग दातांची झीज किती झाली आहे, ते किती घासले गेले आहेत, यावरून पुढच्या वयाचा अंदाज बांधता येतो. अरे वा. म्हणजे नवीन बकरी तिहताना किंवा कळपातल्या बकऱ्यांचं वय तपासायचं असेल तर ही माहिती खूपच कामाची आहे. नक्कीच. बरं, आता शिंगांबद्दल काय? काहींना असतात, काहींना नसतात. त्यांचं काय महत्व आहे? शिंग मुख्यत्वे संरक्षणासाठी असतात आणि कळपामध्ये आपलं स्थान म्हणजे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पण वापरली जातात. काही जातींची ओळख पण त्यांच्या शिंगांच्या विशिष्ट आकारावरून किंवा रचनेवरून होते. बरोबर. पणीच काढून टाकतात, त्याला डिसबडिंग म्हणतात. आपल्या माहिती स्रोतांमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. अच्छा. आणि शरीराचे इतर भाग जसे की पाय, खूर किंवा त्वचा आणि केस यांचं व्यवस्थापनात काय महत्व आहे? पाय आणि खूर तर बकरीच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी खूपच महत्वाचे आहेत. पाय मजबूत हवेत, खूर निरोगी हवेत, तरच बकरी व्यवस्थित चरू शकेल, फिरू शकेल, नाही का? बरोबर आहे. खूर जर जास्त वाढले असतील किंवा त्यात काही जखम झाली असेल तर बकरी लंगडते. मग तिचं खाणं कमी होतं आणि त्याचा परिणाम थेट परिणाम तिच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादन किंवा वजनवाढीवर होतो. त्यामुळे नियमितपणे खूर तपासणं आणि ते कापणं गरजेचं आहे. माहितीपत्रकात पण हे आवर्जून सांगितलेलं आहे. अगदी. आणि त्वचा व केस त्याबद्दल काय? त्वचा आणि केस हे तर आरशासारखे आहेत असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. हो, म्हणजे चमकदार, मुलायम केस आणि निरोगी त्वचा हे उत्तम पोषण आणि चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. या उलट जर केस खरखरीत असतील, त्यात गाठी झाल्या असतील किंवा त्वचेवर काही डाग चट्टे असतील तर ते अपुरं पोषण, जंत किंवा इतर त्वचारोगांचे संकेत असू शकतात. म्हणजे बाहेरूनच कळू शकतं. हो, बऱ्याचदा. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणातूनही संभाव्य समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. आणि दुग्ध उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला तर स्तनग्रंथी म्हणजे कास, ती किती महत्वाची? दूध देणाऱ्या बकऱ्यांसाठी तर कासेची रचना आणि आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या माहितीमध्ये पण सांगितले त्याप्रमाणे कास कशी असावी तर मऊ, लवचिक असावी. दोन्ही सड शक्यतो सारख्या आकाराचे असावेत आणि त्यांना कोणतीही गाठ किंवा सूज नसावी. बरोबर. कासेची जर नियमित तपासणी केली तर स्तनदाह म्हणजे मॅस्टायटिस सारखे आजार लवकर ओळखता येतात आणि मग दुग्धोत्पादनावर होणारा गंभीर परिणाम टाळता येतो. तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे एकदम स्पष्ट होतंय की बकरीच्या शरीराचा प्रत्येक भाग, अगदी डोळ्यांपासून दातांपर्यंत, शेंगांपासून पायांपर्यंत, त्वचा, केस आणि कास या सगळ्यांचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. अगदी बरोबर. आणि या प्रत्येक भागाची रचना कशी आहे, त्याचं कार्य काय आहे,
याची माहिती असणं हे खरं तर बकरी पालकाला अधिक यशस्वी होण्यासाठी मदत करतं. हो ना. यामुळे योग्य जाती निवडणं सोपं जातं, आजार लवकर लक्षात येतात, आहार आणि प्रजननाचं नियोजन पण अधिक चांगलं करता येतं. आपल्याकडील माहितीचा हाच तर मुख्य उद्देश आहे की शरीररचनेचं ज्ञान आणि यशस्वी व्यवस्थापन यांचा संबंध जोडणं. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर बकरीच्या बाहेरून दिसणाऱ्या शरीरावरून तिच्या आतल्या आरोग्याबद्दल आणि तिच्या क्षमतेबद्दल बरंच काही कळू शकतं. निश्चितच. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मांडते. आपण आज शारीरिक रचनेवर लक्ष केंद्रित केलं, पण या रचनेसोबतच बकरीच्या नेहमीच्या वागणुकीत होणारे बदल, म्हणजे समजा ती कमी खातीये, सुस्त झालीये किंवा कळपापासून वेगळी राहतीये, हे सुद्धा तिच्या आरोग्याविषयी किंवा गरजांविषयी खूप महत्वाचे संकेत देत असतात. अच्छा, म्हणजे फक्त शरीर नाही तर वागणूक पण महत्वाची. हो, शरीररचनेच्या ज्ञानाला जर वागणुकीच्या निरीक्षणाची जोड दिली तर मला वाटतं बकरी पालन अजून प्रभावी होऊ शकतं. यावरही विचार करायला हरकत नाही, नाही का? नक्कीच. खूप चांगली माहिती मिळाली. या सविस्तर चर्चेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.